नमस्कार मंडळी, आम्रपाली अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि सकाळी सकाळी बघा मी काय मागवलेलं आहे. किचन गॅजेट मागवलेलं आहे, म्हणजे साबण ठेवायचं जे भिंतीला आपण अटॅच करतो ते कव्हर आहे. तर हे मी एक बेसिनसाठी एक बाथरूमसाठी मागवलेलं आहे आणि बेसिनच्या इथं पण एक लावून टाकलेलं आहे. खूप छान होतं, ॲमेझॉनला मिळतं, तुम्ही मागवू शकता आवडलं तर. त्याच्यानंतर दुपारी मी स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर भाजला रवा 2 किलो आणला होता, त्यामुळे भाजून ठेवला. 5 वाजता यांनी आले आणि मग ॲनिव्हर्सरी असल्यामुळे यांनी केक फुलं आणले होते माझ्यासाठी. आणि मला माहिती नव्हतं की ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे, कारण ह्यावेळेस माझी ॲनिव्हर्सरी माझ्याच लक्षात नव्हती आणि ह्यांनी सगळं प्लॅन केलं. यांच्या सगळं लक्षात असतं प्रत्येक वेळी. आणि मला सांगितलं 5 वाजता घरी आल्यावर मस्त तयार हो, आपण बाहेर जाऊया. आणि मग आम्ही घरच्या घरीच केक कटिंग केली, समर्थ मी यांनी मिळून. आणि खरंच मला यावर्षी वाटलंच नव्हतं की ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होईल म्हणून, कारण आम्ही कालच खूप भांडणं केले होते. जसं प्रत्येक नवरा बायकोमध्ये थोडेफार कुरबूर भांडण चालू असतं, त्याप्रमाणेच आम्हीही खूप दंगामस्ती करतो, भांडणं करतो आणि तितकंच प्रेम हे आहे दोघांमध्ये. हे माझ्यासाठी खूप सरप्राईज होतं की त्यांनी माझ्यासाठी रिंग आणली होती. ही आमची 10वी ॲनिव्हर्सरी होती, म्हणजे आमच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे माझ्यासाठी सरप्राईज होतं. आणि मला वाटलं की प्रत्येक वेळीसारखं नेहमीसारखं एखादा गजरा किंवा एखादं गुलाबाचं फूल मिळणार आहे मला. आणि तसंच असते, गृहिणी म्हटलं की सगळं घरातलं सांभाळून आपण हे सगळं मॅनेज करतो. आणि खरंच मी खूप एक्सायटेड होते आणि मला खूप आवडलं गिफ्ट. खूप मस्त रिंग आणली होती यांनी माझ्यासाठी आणि मी खुश झाले. माझा सगळा राग पण गेला, कालचे भांडणं आम्ही विसरून गेलो. मस्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आणि मग आम्ही बाहेर जाणार होतो. यांनी सगळं प्लॅन केलं होतं, पण मी नको म्हणत होते. समर्थ आजारी होता, बाहेर जेवायला जायला नको म्हणत होते, मी घरीच स्वयंपाक करते. पण यांनी म्हटले की आजचा दिवस काय उद्या येणार आहे का. समर्थही तेवढाच एक्सायटेड होता बाहेर जाण्यासाठी. मग आम्ही घरीच केक कापला आणि निघालो तिथून. आणि समर्थ बघा आजारी आहे तरी पण मस्त तयार होऊन निघालेला आहे आमच्यासोबत. पप्पासोबत गाडी काढली, लगेच एक्सायटेड आहे खूपच. आणि खरंच खूप छान वाटलं मला यावेळेस ॲनिव्हर्सरीला. एकतर लग्नाचे 10 वर्ष आम्ही एकमेकांसोबत पूर्ण केलेले आहेत आणि त्याच्यात आमचं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आमच्यासोबत आहे, म्हणजेच आमचा समर्थ. आणि तिथं गेलं आम्ही, निसर्ग हॉटेलला गेलो. पुणे रोडला आहे हॉटेल, आहे सोलापूरपासून जाऊ शकता तुम्ही. आणि आता खूप छान त्यांनी बसायला सोय वगैरे मस्त केलेले आहेत आणि खूप गर्दी असते इथं नेहमीच, त्यामुळं आता त्यांनी छान व्यवस्था केलेली आहे. आणि खूप छान वाटलं यावेळेस, गर्दी नव्हती काय नव्हती, सर्विस पण एकदम मस्त होती त्यांची. आणि तिथं गेल्याच्या नंतर मग आम्ही सर्वात पहिल्यांदा समर्थसाठी स्टार्टर म्हणून आम्ही मंचुरियन मागवलं. आणि त्याच्यानंतर त्याला साधंच जेवायचं होतं पोटामुळं, म्हणून आम्ही त्याला म्हटलं की तू चपाती खा. मग आम्ही त्याला पनीरची भाजी चपाती हेच खायला आग्रह केला, तर हो म्हटला तो, ऐकलं त्यानं माझं. आणि जेवायला गेल्यानंतर समर्थसुद्धा आम्हाला म्हटला की काल तर तुम्ही किती भांडले होता आणि आज तर तुमच्यात खूपच प्रेम चालले. म्हटलं बाळा, असंच असते, आपण ज्याच्यावर प्रेम करतो नेहमी त्या व्यक्तीसोबत आपण प्रेमानेच वागायचं. आपल्याला राग आला तो तात्पुरता असतो आणि हा एक तुझ्यासाठी लेसन आहे, असं मी समर्थला सांगितलं. आणि खरंच मुलं आपल्याला बघूनच शिकतात, त्यामुळे आपण त्यांच्यापुढं कसं वागतोय हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि मला हे काल खूप जाणवलं की म्हणजे आपण जितक्या प्रेमाने राहू तितकंच मुलांना पण आनंद, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी समजायला सोप्या जातात. आणि त्याच्यानंतर आम्ही हे जेवण मागवलं होतं. स्टार्टर झाल्यानंतर पनीरची भाजी मागवली होती, त्याच्यानंतर डाळ तडका मागवला होता. आम्हाला जास्त विविध प्रकारच्या अशा भाज्या आवडत नाही हॉटेलमध्ये ट्राय करायला. 1-2च आमच्या फिक्स भाज्या असतात, त्याच आम्ही खातो हॉटेलमध्ये. त्याच्यानंतर आमचं फिक्स इथली निसर्गमधली मठ्ठा बॉटल तुम्ही नक्की कधी गेलात तर ट्राय करा, खूप मस्त असते. आणि स्पेशली इथं शेंगापोळी, खवापोळी, धपाटे, ठेसा खूप मस्त मिळतो. आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी उशीर झाला होता, पण दुसऱ्या दिवशी समर्थचं स्कूल खूप लेट होतं, त्याच्यामुळं मग आम्ही निवांत बसायचं ठरवलं. मग समर्थ तिथं खेळत होता, तर आम्ही दोघांनी मस्त इकडं रील शूट केल्या, थोड्या वेळ गप्पा मारत बसलो. खूप आमचा रात्रीचा तो वेळ इतका मस्त छान स्पेंड झाला आणि मनालाही खूप शांत वाटलं आम्हाला बाहेर गेल्यामुळे. आणि खूप एन्जॉय केला बघा. मी तिथं झोके होते, ते झोकेही सुद्धा खेळले. त्याच्यानंतर हे समर्थची मस्ती चालू आहे. आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तास तरी तो तिथं खेळत होता. पूर्ण जेवण पचवल्याच्या नंतर आम्ही तिथून निघालो. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग?